शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात. ज्येष्ठ वरिष्ठ अधिकारी सर्वांना विश्वस्त मंडळ सर्वेश्वर महादेव मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष श्री संत श्रेष्ठ गुरुपीठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या विश्वस्त मंडळाचे प्रमुख श्री अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण जयंत महाराज सर्वांना आणि सर्वांना माता भगिनींना बालकन्यांना बाल गोपालांना व्यासपीठावरून माधुगिरी बाबाचा जय जनार्दन आहे, नमस्कार आहे. बे भगवान श्री संतोष गिरजी महाराज श्री श्रवण गिरजी महाराज श्री परशुराम गिरजी महाराज श्री जयराम गिरजी महाराज श्री अरुण गिरजी महाराज सर्व भेग भगवंताला आमच्या दर्शनम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायणाय. हरिभक्तपरायण श्री जयंत महाराज श्री लक्ष्मण महाराज श्री जनार्दन महाराज श्री आणि सागर महाराज आणि मृदंग वाजणारे तबला वाजणारे हरिभक्तपरायण सर्व हरिभक्तपरायण बालगोपालांना हरिभक्तपरायण ज्येष्ठ वरिष्ठांना जय हरी जय जनार्दन रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. उमेश भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, सुनील भाऊ आहे, रोहन भाऊ आहे, हेमंत भाऊ आहे. सर्वांना आणि सर्वांना जय जनार्दन. सर्वांच्या चरणावर नमस्कार करून अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला हे महापुरुष जे असतात अवतार कार्य 2 प्रकारचं असतं. एक भगवान स्वतः अवतार घेतो तो परित्राणाम साधूनाम विनाशायच दुष्कृताम. मी दुष्टाची कोण निर्दळी दुष्टांचा नाश करण्यासाठी प्रभू येतात. दुसरा जो अवतार आहे परित्राणाम साधूनाम मी साधूचा मान घेऊशी त्यांच्या मार्फत मी ज्ञानाचा दीप उजाळतो. भगवान दुष्टाचा नाश करतो पण दुष्टबुद्धीचा नाश नाही करत. त्याच्या नामानं दुष्टबुद्धीचा नाश होतो बरोबर आहे, पण तो दुष्टबुद्धीचा नाश करण्यासाठी संत येतात. म्हणून अवतार दोन्ही आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराय जण जडजीवा. जडजीवाच्या उद्धारासाठी आपल्या सर्वसामान्याच्या उद्धारासाठी संत हे अवतार घेतात. त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचा अवतार तर बाबांनं सांगितलं जयंत महाराजांनी की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार ब्रह्मा सोपान तो झाला आदिशक्ती मुक्ताबाई दासी ज्यांनी लागे पाय. देव हे अवतार कार्य घेताना सगळ्यांना चरित्र ज्ञात आहे. तुमच्या हरिभक्तपरायण मंडळीमध्ये सर्वांना चरित्र ज्ञात आहे, पण चरित्राच्या मागची जी पार्श्वभूमी आहे किंवा त्यांचे वडील पंजोबा यांची जी साधनं आहे ती साधनेतूनच अशा दिव्य महापुरुषाचा जन्म होतो, अवतार होतो. आणि म्हणून त्यासाठी आता ज्ञानेश्वर माऊलीचं जयंती उत्सव ठिकठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात हरिनाम सप्ताह वगैरे ज्ञानेश्वरी पारायण खूप मोठमोठ्या प्रमाणात चालू आहे. मूठभर साखरेमध्ये 30 गोळी आहे आणि साखरेच्या कणामध्ये वेगळी आहे. आपलं कण भरकं होईना. हरिभक्तपरायण श्री कृष्णा महाराज यांनी सांगितलं की बाबा आपल्याला पण माऊलीचा उत्सव करायचा आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे. माझ्या वडिलाचं निमित्त आहे की ते सेवानिवृत्त झाले. अतिशय गरिबी परिस्थितीतून आई, 2 मुली, 1 मुलगा
लहानपणापासून सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सेवेत आहे. अति अल्प नोकरी आहे, 4 क्लास. आणि त्याच्यातून हे मुलं, मी सांगत राहतो की धर्मइष्ट इदम धनम, मुलांना शिक्षण देण्यापेक्षा धर्मरूपी धनाची त्यांना साठवणूक करून ठेवली पाहिजे. आता कृष्ण महाराज बरोबरची किती मुलं ढाब्यावर असतील, जरी कमी शिकलेले असते. माझं म्हणणं असं नाही की शिकू नका म्हणून, शिकवा, पण त्याच्याबरोबर जसं आई मुलांना विशेष प्रकारच्या दिव्य औषधीची घुटी देते, ती कडू असते, ती मुलाला खात नाही, ते पीत नाही, ते कडू आहे, ते औषध नाही घेत. पण त्या आईला माहिती की हे कडू औषध घेतल्याशिवाय या मुलाचा रोग जाणार नाही, याला त्रास जाणार नाही. तसं प्रकार द्या हो, मुलांना शिकवा, पण त्याबरोबर आपले धर्म, आपले भक्तिमार्ग, आपला संप्रदाय, या मार्ग तर दिलं पाहिजे. जीवनोद्धाराचे 3 साधन संतांनी सांगितले आहे की एक तर कोणत्या तरी संतांच्या माध्यमातून, कोणत्या तरी एखाद्या पंथाच्या माध्यमातून, आणि कोणत्या तरी एकदा ग्रंथाच्या माध्यमातून जीवन सफल होतं. तसं नाही होत. तेच संस्कार मुलाला दिले पाहिजे. आणि म्हणून ही सर्वात श्रेष्ठ संपत्ती आहे. जरी रायते बाबाकडं संपत्ती नसेल, द्रव्य नसेल, पण हे संस्काररूपी द्रव्य त्याने दोन्ही मुलींना आणि मुलांना दिलं तर किती सोन्यासारखा संसार आहे. परमार्थयुक्त संसार, परमार्थयुक्त संसार सांगितलं आहे. जोडून या धन उत्तमे वारे, उदास व्याचारे वैचिकरे, उत्तमची गती तो एक पावलं, उत्तम भोगील नरकाने. काय लागतं संसारात समाधानाला काय? मुलं चांगले असावेत, मुली चांगल्या असाव्यात, मुली चांगल्या घराण्यात दिलेल्या असाव्यात, त्यांना लेकरं बाळ व्हावेत, त्यांना नातू व्हावेत. कुठं मोक्ष सुख पाहत बसले आपल्या सर्वसामान्याला? हेच मोक्ष सुख आहे. निरातिशय आनंद जर होत असेल मनाला तर तोच मोक्षसारखंच आहे. साधू संत लोक मोक्ष घेऊन बसतात आणि निरातिशय आनंदात राहतात. तसं संसारातला हा अल्पक होईना, स्वल्प सप धर्म असतो राहतो महतो भयात. स्वल्प जरी माणसातून धर्मकार्य झालं तर मग हा भयातून मुक्त होतो. आणि म्हणून यासाठी आपल्या साखरेची एक कणक होईना, त्यानिमित्तानं आपण सर्वजण आलात. आम्ही तर काही फार मोठे कीर्तनकार, प्रवचनकार नाही किंवा शिकलेलो पण नाही जास्त या मार्गात. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या गुरुकुलातील एक विद्यार्थी आहे. आणि तुमचं आणि सर्वांचं, विशेषतः हरिभक्तपरायण मंडळीचं आणि कृष्ण महाराजाचं आईवडिलासारखं प्रेम आहे, मातेसारखं प्रेम आहे. म्हणून लेकराचे बोबडे बोल तुम्हाला गोड लागतात. ते हे प्रमाण घेण्यासाठी भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानविज्ञान योग समजून सांगताना आता बाबांना सांगितलं की विज्ञान युग आहे, विज्ञानाची कास चांगली आहे, विज्ञानाचा परिणाम पण चांगला आहे आणि दुष्परिणाम पण वाईट आहे. त्याचा वापर करण्यावर आहे. तुमच्या खिशात सर्व आहे, गाथा आहे, काय असेल ते मोठमोठ्या कीर्तनकाराचं प्रवचन आहे, भागवत आहे, सगळं आहे. ते पाहतं का? जे पाहतात ते चांगलं आहे. जे वाचतात, पाहतात ते वाचतात, जे पाहत नाही ते पाहत नाही, वाचत नाही, कुठं जाऊन धडकतात. आणि म्हणून देह हे सांगण्यासाठी विज्ञान काही वाईट नाही. ते 5,500 वर्षापूर्वीचं मंत्रयुग होतं, आताचं यंत्रयुग आहे. तेच सामर्थ्य मंत्रात आहे, तेच सामर्थ्य यंत्रात आहे. कोण शोधून काढलं? मोबाईल माणसानंच काढलं. त्याची बुद्धी कशी असेल? आणि त्याच्यापेक्षा नमस्तुते देव्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्वनेत्रम येन त्वया भारत तैलपूर्णम प्रज्वलितम ज्ञानमय प्रदीप. 18 श्लोकाचे 700 श्लोक करणं. श्रीमद भागवताचे 4 श्लोक आहेत त्याचे, आणि 12 पर्व करणं सोपी गोष्ट आहे. किती विशाल बुद्धी आहे. आणि आपण आता कौतुक करतो की त्या मोबाईलमधून शोध कोणी काढला? माणसानेच केला. म्हणून ज्ञानविज्ञान संयुक्त योग समजून सांगताना भगवान सांगतायत. अतिशय गोड असं श्लोक आहे आणि माऊलीच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताचं कारण आहे. श्री भगवान वाच बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते
वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभम् बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभम्। श्री ज्ञानेश्वर माऊलीने आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने आता सांगितलं की माझा मराठाची बहुल कौतुक आहे। मराठीमध्ये करणं महाराज 750 वर्षापूर्वीची मराठी किती सोपी होती ना आजची मराठी चांगलं आहे। अभिजात दर्जा मिळाला गोष्ट चांगली आहे, पण किती वर्षानंतर 75 वर्ष। त्याच्या अगोदर अभिजातचं जाऊ द्या, पण माझा मराठाची अमृतपेक्षा गोड ही तर पदवी झाली अभिजित, पण अमृतपेक्षा गोड भाषा जर कोणती असेल माऊलीला आवडणारी किंवा आपल्या सर्वसामान्यांना आवडणारी कोणती असेल ती मराठी आहे। आणि म्हणून त्या मराठीमध्ये भाष्य करताना गुरुदेव श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने सांगतायत, गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरुविना देव नाही दुजा पाहता त्रिलोक्य, गुरु ही कामधेनू गाय भक्त घरी दुबत असे। हे निवृत्तीनाथ महाराजा, हे गुरुदेवा, हे गुरुदेव भगवंता, तू कामधेनू आहे। तुमची जी इच्छा आहे ना, मी मराठीमध्ये श्री ज्ञानेश्वरीच्या रूपानं श्रीमद भगवद्गीता सांगावी आणि म्हणून मी सांगतो आहे, ही सर्व तुमची कृपा आहे। या मुखातून तुम्ही हे बोलून घ्या। तर भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज द्या हो, हे भगवान शंकराच्या अवतार असल्यामुळे भगवती सरस्वतीला प्रार्थना केली की माझ्या ज्ञानराजाच्या जीवावर तू निवास कर पूर्ण ज्ञानेश्वर होईपर्यंत। ती वाग्विलासिनी भगवती ज्यावेळेस आली आणि भगवान निवृत्तीनाथाच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊलीच्या मुखात जिभेवर बसली आणि मग त्यांनी मराठीमध्ये भाष्य करताना या श्लोकाबद्दल सांगतायत, जे तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकविणे आला पहाडी सद्भावनेची आ, मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीची आवटा डावलोनी घाली, हे समस्त ही वासुदेव, ऐसा प्रीतिरसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची। बोल हरी बोल, बोल हरी 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 बोल, केशव गोविंद बोल, बोल हरी बोल हरी 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 बोल, केशव गोविंद बोल, हरि बोल, हरि भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत हे द्यावं, हे पोटात जाणं गरजेचं आहे। किती गरज आहे याची? संपूर्ण विश्वामध्ये 650 भाषा प्रशासकीय आहेत, त्यापैकी 450 भाषेमध्ये श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर झाले। हे काही एका विशिष्ट धर्माचं त्यात कोणता हिंदू शब्द आलेला नाही। याच्यावत मानवसृष्टीला हेच उदात्त विचार माऊलीने सांगितले बसायदानामध्ये, आता विश्वात्मके देवे, सर्व विश्वाला गरज आहे या तत्त्वज्ञानाची, तरच सुखाचा मार्ग सापडेल, नाहीतर मग दुःखच आहे। सुखरूप व्हायचं असेल तर केवळ आणि केवळ श्रीमद भगवद्गीता आहे। आमचे संतोषगिरी महाराज ऐकतात, आम्ही तर काही फोन वापरत नाही। असं म्हणतात की 120 कोटी लोकांकडे फोन आहे, मोबाईल फोन आहे, माधुगिर बाबा सोडून आपण नाही वापरत। याचा अर्थ मी त्याची घृणा करतो असं नाही, नाही आवडत एखाद्याला।
सांगितलं की आता ज्ञानेश्वरीचा एवढा प्रचार झाला महाराज की संपूर्ण ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये झालं. मला खूप आनंद झाला. आम्ही शिकलेलो असल्यामुळं हे तत्त्वज्ञान केवळ महाराष्ट्रापुरतं नाही पाहिजे, हे तत्त्वज्ञान विश्वाला कळलं पाहिजे की काय 16 ते 21 वर्ष दरम्यातलं मुलगा एवढंसा 9033 वया लिहू शकतो. 16 वर्षाच्या मुलाला चड्डी नेसता येत नाही. सगळं झाल्यानंतर सांगावं लागतं बाबा चेन लावा, पुढचं बॉक्स उघडा आहे. याचा अर्थ असा होतो की द्या हो की हे तत्त्वज्ञान काही असामान्य आहे, म्हणून सामान्याचं काम नाही. आणि म्हणून जगालासुद्धा असामान्यच गोष्टी आवडतात. ज्ञानेश्वरीचं भाषांतर इंग्रजीमध्ये झालं. कोणीतरी आळंदीच्या एका हरिभक्तपरायण मंडळीने ऐकलं, बाबांना असं सांगितलं. 3-4 दिवसानंतर इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी आणून दिली आपल्याला. चांगदेव 65सुद्धा इंग्रजीमध्ये आणून दिली. तर माझी काही एवढी इंग्रजी पक्की नाही, मी 2-3 वेळेस इंग्रजीमध्ये नापास पण झालो आहे. पण माझा आदर्श घेऊ नका, शैक्षणिक आदर्श घेऊ नका. परमार्थी घेतलं तर फार चांगलं, पण शैक्षणिक बाबतीत चांगदेव 65. आता तर उच्च विचारसरणी येते, वेदांत आहे, सर्वसामान्यांकरता. म्हणून द्या हो आज विश्वाला कळलं. सगळ्यात स्वाभिमानाची गोष्ट अशी आहे की मागच्या 2 वर्षापूर्वी श्रीमद भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित झालं. किती गोड आहे ते. असे 27 ते 29 प्रमेय झाले असे. मग त्याचा कोणी अपमान करू शकत नाही. त्याचा कोणी अपमान केला, काही अभद्र बोललं तर त्याला शिक्षा होते. जे राष्ट्रीय सण म्हणा, राष्ट्रीय पक्षी म्हणा, हे किती मोठं काम आहे. आणि ज्ञानेश्वरीवर इंग्रजीमध्ये प्रवचन करणारी मंडळीसुद्धा आहे आणि परदेशात जाऊन करतायत. आपले भारतीय परदेशात असणारे 40% जवळपास भारतीयच आहे बऱ्याच देशामध्ये. मग त्यांना कळू नये, मग महाराष्ट्रालाच कळावी असं थोडी. त्यांना पण कळलं पाहिजे की काय आहे. ही विज्ञान ज्या ठिकाणी संपून जातं त्या ठिकाणून अध्यात्म विज्ञानम सुरू होतं. हे समजायला पाहिजे त्या लोकांना की विज्ञानाची किती प्रगती करून किती करणार, पण शरीरातून काय जातं बाहेर म्हणून हा मृत होतो याचा शोध नाही लागला. हे शोध फक्त नैनं छंद शस्त्राणी नैनंदहती पावक न चैलम क्लैदयांतो न शोचितेन मारुता. त्याला पाणी जाळू शकत नाही, अग्नी पाणी भिजू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, तोडू शकत नाही. मग येतात तर जाण कुठे. मग या शरीरातून ते जातं म्हणून शरीर मृत होतं. म्हणून ज्ञानविज्ञानम संयुक्त हा 7वा अध्याय. म्हणून जरी आपल्याला संस्कृत येत नसेल, आमच्या ग्रामीण भागातली मंडळी नाही येत, चांगलं येत नाही संस्कृत. काय संस्कृत वाणी देवी केली, प्राकृत काय चोरापासून हरिनाथ भावाला येत आहेत. म्हणून द्या हो काही करू नये. भाव धरोनी वाच ज्ञानेश्वर कृपा करी हरी तयावरी. कृपा करतो म्हणजे काय करतो नेमकं. गीतेमध्ये प्रमाण आहे, तेषा सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकम. इथं प्रीतिरसाचा ठाव सांगितला आहे माऊलीने. काय गोड शब्द आहे. रस तर आहे, त्याच्यामध्ये प्रेम पण आहे, दूध आहे, त्याच्यात साखर आहे, त्याच्यात केशर आहे, आणखीन किती गोडी आहेत त्याला. प्रीती रसाचा ठाव. म्हणून देहो ज्ञानेश्वरी सुद्धा असंच आहे. बुद्धी देतो म्हणजे काय देतो. नित्य काय, अनित्य काय,
शाश्वत काय अशाश्वत काय याचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी म्हणजे विवेक, आणि हे तो भगवान देतो. चंद्र तिथे चंद्रिका माऊली लिहित आहेत, शंभू तिथे अंबिकानं संत तिथे विवेका स्नेच पाव. हे तिथं आहेच आणि हे मिळतं. आता दुर्बुद्धी किती आहे, पेपरच्या राखाने भरून येत आहेत, तुम्ही मोबाईलमध्ये पाहताय, टी व्हीमध्ये पाहताय. हा अनर्थ घडतो कशामुळं? ही विकृत मनोवृत्ती तयार का होते? मानसशास्त्रज्ञ सांगतं, सायकॉलॉजी सांगतं. खरं वास्तविक सायकॉलॉजीचा उच्चार पायसॉलॉजी, पण त्याला सायकॉलॉजी म्हणतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की एक तर राहणीमान बिघडलं, एक तर खानपान बिघडलं, आणि एक तर शास्त्रीय जी धर्ममर्यादा आहे ती लयास गेली, म्हणून अशी विकृती येते. आणि मग त्या विकृतीला कारण बुद्धी आहे, आणि बुद्धी जर चांगली व्हावी अशी वाटत असेल, सद्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायणा, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायणा, सद्बुद्धी ते म्हणा सदा उपजो नारायणा. ही प्रार्थना आहे, आणि हे भगवान देतो, त्याला चांगली बुद्धी देतो, आणि त्याच्यासाठी वाचणं गरजेचं आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञान होई गा मुडा अतिमूर्ख त्या दगड. तर ज्ञानेश्वरी पाठ करताना एक अजान वृक्षासाठी एक जण ज्ञानेश्वरीचं पारायण करत बसलं. शेजारी एक माणूस दिसला ग्रामीण भागात, तो पण बसला तर वाचत. 21 पारायणं झाले. याचं पारायण संपलं की त्यांचं पारायण संपवून जायचं. मी 21 वेळेत वाचण्याचं बहुतेक वय माझ्या पाठ झाल्यात, आणि हे तर माझ्याबरोबर कसं काय वाचतात वय. खरं वाचतं की ते ग्रामीण भागातले, मी शिकलेलं आहे. 21व्या पारायणाच्या दिवशी त्याने विचारलं की तुम्ही माझ्याबरोबर पारायण केलं, तुम्हाला काही वय पाठ झालं का? ते म्हणे मला वाचताच येत नाही. मग तुम्ही काय केलं असं? माझे 21 वेळ. मग त्यानं सांगितलं की मी फक्त बोट फिरवलं, तुम्ही वाचत होते ना त्याच्यावर बोट फिरवलं. मग तुम्हाला काय अनुभव आलात? म्हणजे माझ्या बहुतेक वय पाठ झाल्यात. म्हणजे तुला माझी एकही पाठ नाही झाली. पण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की तुझे वय पाठ करायचं गरज नाही, मला त्यांचा स्वप्नात दृष्टांत झाला, मला काहीच नको. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. ज्ञानेश्वर माऊली स्वप्नात आले आणि सांगितलं की तुला काय पाहिजे, तू काय करत होता? म्हणजे ते ज्ञानेश्वरी वाचत होते, मी फक्त श्री ज्ञानेश्वराय नमः, श्री ज्ञानेश्वराय नमः. आपण सांगितलं ना, यज्ञ माझी जपयज्ञस्मी स्थावरलाम हिमालय, कलियुग केवल कलयुग केवल नाम आधारा, कलयुग केवल नाम आधारा. सुमीर सुमीर नर उतर पारा. माऊली सांगतायत की वडाचं झाड केवढं आहे. पाहिला असेल पेपरमध्ये, एका ठिकाणी एवढं मोठं वडाचं झाड आहे, त्याचं खोड समजतच नाही, 3 किलोमीटरचं परिसर व्यापून टाकलं. तर वडाच्या झाडाचं फळ पाहिलं असेल, त्याच्यामध्ये किती बी असतं. त्याच्यातलं बी कावळ्यांनी खाल्लं, ते विष्ठीतून टाकलं, त्याचा वटवृक्ष होतो. मग एवढं मोठं झाड किती मध्ये आहे? एक बारीक बीजामध्ये आहे, आणि तसंच नाम आहे. म्हणून बहुनाम जन्मनांते ज्ञानवान. पण ही घेताना विठ्ठल मात्र घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावे. आणि पथ्य सांगू नका असं बरेच लोक सांगतात. पथ्य नका सांगू, आणि पथ्य घेतल्याशिवाय औषधाचा वापर किती केला तुम्ही तर काय उपयोग नाही. पथ्य नको म्हणतात. जे विषयाची तिळांजली देऊ नये, विषयापासून मूळ झाडून टाकली पाहिजे. काम क्रोध मद मग सगळ्याला माहिती आहे, तुम्ही ज्ञानी आहात, संप्रदायामध्ये राहतात, याच्यापासून दूर होणं किती अवघड आहे. माऊलीने विषयापासून दूर राहून आणि ज्ञानोत्तर भक्तीचा प्रचार केला.
आणि नाथबाबांनी त्यांचाच अवतार. नाथबाबांनी ह्या विकारावर अनेक प्रकारचे आघात केले. 200-250 वर्षानंतर विकार वाढलेत हे माऊलीला कळलं, म्हणून त्यांनी नाथ महाराजांचा अवतार घेतला. आणि विकारापासून मग काम विंचू चावला वगैरे वगैरे भरपूर आहे साहित्य, भारुड आहेत. अनेक प्रकारचे रूढी परंपरेने कामानं क्रोधानं माणसं याच्यात गुरफटली गेली. माऊलीची वेळ वेगळी, नाथबाबाची वेळ वेगळी, नाथची वेळ वेगळी. आता याची गरज आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेते विद्यते. बुद्ध्यांक जरी वाढला असेल पण ज्ञानांक कमी होऊन राहिला. विज्ञानाच्या माध्यमातून जर सांगायचं ठरलं तर हा अध्यात्म ज्ञानांकवर, भौतिक जीवनातलं ज्ञानांक नाही सांगत मी. आणि हे कमी कमी व्हायचं कारण एकच आहे, पाश्चात्य देशातली संस्कृती येते म्हणून विषयाची मोड झाली. ते कामक्रोधाची साखळी. काम क्रोध मिरची तिखट, काम क्रोध मिरची तिखट, याचा येऊ दे रे विठ, याचा येऊ दे रे विठ. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी ज्याने, विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने. म्हणून त्या पुढे लिहितात माऊली, साधू संगे सुबट. असा जो विषयापासून दूर आहे, कामक्रोधाचा ज्याला अभाव आहे. काम यश क्रोध येत रजगुण समदवा. रजगुणापासून दूर आहे, तमोगुणापासून जे आहे. केवळ सत्वगुणाची मूर्ती जर कोणती असेल, विवेक संपन्नाची मूर्ती कोणती असेल, ज्ञानाची मूर्ती कोणती असेल, आणि प्रीतिरसाचा वाटणारी असं जर कोण असेल त्या हो, तर भक्तजनामध्ये किंवा संतजनामध्ये भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार वारंवार वारंवार. दया नमस्कार वारंवार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. म्हणून त्या माऊलीचा जन्म काही असामान्य आहे. माऊलीचे पंजोबा श्री विठ्ठलपंताचे आजोबा श्री त्र्यंबकपंत हे आपेगावचे कुलकर्णी होते. पुत्रसंतानासाठी गायत्री पुरस्कार ब्राह्मण असल्यामुळं पांडुरंगाची भक्ती आणि प्रत्यक्ष गोरक्षनाथाचा अनुग्रह, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत सगळ्याला माहिती. प्रत्यक्ष गोरक्षनाथाचा अनुग्रहामुळं त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव गोविंदपंत ठेवलं. गोविंदपंतांनी परत गायत्रीचं पुरोच्चारण केलं आणि नीराबाई ही त्यांची पत्नी, त्यांना गहिनीनाथाचा अनुग्रह होता. ओम भिक्षान्मे देही नारायण हरी. नाथपंथाचं इतिहासाचं माझ्याकडे एक पुस्तक आलं, मूळ काय संपूर्ण विश्वात आहे. हे नाथपंथ म्हणजे 4 नाथ अजूनही भूतलावर आहे, बाकीच्यांची समाधी असं पण. मग त्यांच्यापासून 84 पासून आता विश्वामध्ये व्यापक असाच नाथपंथी समाज आहे, साधू समाज आहे. गहिनीनाथानं अनुग्रहाच्या कृपेने गोविंदपंतांनी गायत्री पुरोच्चारण केलं. म्हणजे गायत्रीचे 24 अक्षर आहे. हे 24 अक्षर गंगामाईमध्ये बसून 24 लाख जप करावं लागतं. तेव्हा कुठे एक पुरोच्चारण होतं. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो
करत असताना देह चांगली फळ प्राप्त होण्यासाठी आंबा लावा लागतो. त्याला किती वेळ लागतो फळं यायला? आता ठीक आहे, टिश्यू कल्चर आहे. पण पूर्वी आंब्याची आमराई, आल्या गेलेला सावली, तुझ्या आजानं लावली बाळराजा, आई मांडीवर घेऊन थापटे. आजोबानं लावलेलं झाड नाताला मिळायचं. आता ठीक. तशाच प्रकारचं द्या हो, मुलगा व्हावा सगळ्याचीच अपेक्षा असते. संसार जीवाची पण अपेक्षा असते. म्हणून त्यांना वयाच्या 55 वर्षाच्या वय असताना मुलगा झाला. त्यांचं नाव विठ्ठलपंत. मला सांगा, एवढी किती पुण्याची शिदुरी आहे. त्र्यंबकपंतांची, गोविंदपंतांची, नंतर विठ्ठलपंतांची. हे संस्कार अनुवंशिकता आहे. नीट लक्ष देऊन आहे. विज्ञानसुद्धा सांगते की आईवडिलाचे संस्कार किंवा आईवडिलाचे काही गुप्त रोग असेल 15 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर ते मुलामध्ये आपोआप येतात. याच्यावर एक पॅथी, त्याला होमिओपॅथिक म्हणतात. तुमचा इतिहास सांग, तुमच्या वडिलाला काय होतं, तुमच्या आजोबाला कोणता जमा होता का, वगैरे वगैरे. हे जसं अनुवंशिकता आहे महाराज, तसं पुण्याचा अंशसुद्धा आहे. विज्ञान सांगतं की ही अनुवंशिकता ती पुण्याची आहे ना. म्हणून माऊली काय म्हणतात, भगवान काय लिहित, बहुनाम जन्मनांते जन्म जन्मियामी, जन्म जन्मियामी, बहु पुण्य केले. जन्म जन्मियामी, जन्मनी संसारी झालो त्यांचा नाश. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास. पांडुरंगी जन्म जन्मियामी, बहु पुण्य केले. जन्म जन्मियामी, बहु पुण्य केले. जन्म जन्मियामी. जमीन सुपीक करायसाठी तुम्ही शेतकरी आहात. वेगवेगळे खतं वगैरे वापरून ती सुपीक करावं लागते. मग कोणतंही बी टाका, चांगलं माल येतो, चांगलं धान्य येतं. पण जमीन सुपीक करायला किती कष्ट घ्यावं लागतं. आबडधोबड असे खेत में नाला, गोठे में याला, उसका कभी नहीं. संपलं त्याचं. मग सगळा बोलबालाशी. घर में आई, गोठे में गाई, आणि खेत में भाई भाई, उसकी क्या देखे कमाई. उसकी क्या देखे कमाई. गाईचं व्यवसाय किती उत्तम आहे. कृषी गोरक्ष वाणिज्यन वैश्य कर्म स्वभावजम. श्रीमद्गीता काय सांग, हा पवित्र व्यवहार आहे. पाणी न टाकता दूध देणे, कृषीचा व्यवसाय करणे, कृषी गौरक्ष वाणिज्य, याच्यातून जे धान्य येईल ते विकून पोट निर्वाह करणं, हेच उत्तम धंदा आहे. हेच उत्तम व्यवहार आहे. संतांना मान्य आहे. उत्तमाची गती मग तो एक पाळ. कोण संसाराची निंदा केली, मग अवघाची संसार सुखाचं करीन म्हणलं कशाला. संसाराची कोणी निंदा केली नाही. हा तो सुखरूप होत नाही. का होत नाही त्याला संताचं माध्यम. म्हणून साधू संगी सुबटा. तुम्हाला जर संसार सुखाचा करायचा आहे ना, साधू संगाचा. जे साधू संत सांगते तसं करा. साधू संत सांगून गेले, साधू संत सांगून गेले, त्यांचा बोध घे. साधू संत सांगून गेले, त्यांचा बोध घे. सावधान होई वेड्या, सावधान होई. सावधान होई वेड्या, उतार वयामध्ये मुलगा झाल्यानंतर गोविंद पंताला एवढा आनंद झाला की आता या मुलाला काय करू. वाणीतिनीचं म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये. पण आजची वाणीतिनीचे फार वाण देतात. हे चांगले वाण नाही. आपण म्हणतो एखादा
एखादा पदार्थ किंवा एखादं फळ असलं की काय वानगी, काय वाण आहे. मग संस्कार देताना लाड करावा मुलाला, जरूर आईवडिलांनी मुलाचे लाड करावे, पण प्रमाणात करावे. युक्त आहार विहारस्य युक्त रष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाबोधस योगोभूती दुःखा. दुःखाचा नाश करा झाला तुम्ही प्रमाणात द्या त्याला. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्राह्मण असल्यामुळं रुद्रसंहिता, गणपती अथर्वशीर्ष, घनपाठी गुरुजींना माहिती आहे. एकदा सांगितलं दुसरे पाठ होता अजूनसुद्धा. अशी काही बुद्धिमत्ता लोक आहे की सांगावं गोविंद पंत आणि तिकडं विठ्ठल पंताचं पाठ. आणि काय कौतुक वाटत असेल ना. आपला मुलगा हे पी इंग्रजी बोलायला आई वडिलांना वाटतं. आई वडील डान्स करायला बसले. माझा मुलगा इंग्रजीमध्ये कविता म्हणतो, माझं मुलं इंग्रजीमध्ये आणि गाणं म्हणतो. काय म्हणावं. शिवार्पण. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामनामध्ये 7 वर्षाच्या आत मौंजी बंधन होतं. मौंजी बंधन झालं. 7-8 वर्ष परत शिकवलं. जे जे शिकवलं ते घनपाठी असल्यामुळं ताबडतोब लक्षात राहायचं. आणखीन वेद अध्ययन करण्यासाठी गोविंद पंतांनी विठ्ठल पंतांना प्रतिष्ठान क्षेत्र म्हणतात. अनाद्य क्षेत्र पैठणे, विद्याचं माहेरघर आहे. आता काय विद्याचं माहेरघर पुणे आहे असं म्हणतात. गुरुजींना विचारलं की विद्याचं माहेरघर पुणे कसं काय, तर मुला हुशार होता. विद्या नावाची मुलगी विनय नावाच्या पोरांनी नाशिकच्या पोरांनी केली. मग मला सांगा विद्याचं माहेरघर कोणतं. आता हे माहेरघर आहे, हे तत्ववाद आहे. विद्या ही पुण्याची, विनय हा मुलगा नाशिकचा. तिनं त्याच्याशी लग्न केलं. मग विद्याचं माहेरघर नाशिक आहे का पुन्हा. समजतं का तुम्हाला. विनोद पण भज गोविंदम बालम कुंदम परमानंदम हरे हरे, भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. विद्वत्तीची खान म्हणून पैठणचं नाव आहे. तिथं चांगलं वेगवेगळं अध्ययन केलं. वय झालं म्हणून आता लग्न करायचं. तर विठ्ठल पंतांनी सांगितलं की बाबा माझी अशी इच्छा आहे की तीर्थयात्रा करावी. अरे वा, चांगले विचार आहे, जा बेटा, पण सांभाळून जा. आता मला सांगा 750 वर्षापूर्वी भारताची किंवा महाराष्ट्राची किंवा स्वाभाविक स्थिती काय असेल. रस्ते असतील, समृद्धी असेल, नॅशनल हायवे असतील. कशा प्रकारचे त्या विठ्ठल पंतांनी त्यावेळेस 4 धाम 12 ज्योतिर्लिंग वर्णन आहे. कुठं कुठं गेले याचं सुद्धा वर्णन. आता मला एवढं तर सांगायचं नाही. माऊलीच्या जन्मापर्यंत आणून घालायचं आहे. आणि ते एका तासात माझी घड्याळकडं पाहून मी प्रवचन करत नाही. माझा प्रवाह असतो त्याप्रमाणे चालतं. काही काही लोक एकदम काटेकोर 4 वेळेस पाहतात की 2 तास झाले कीर्तन संपायला पाहिजे. ते आपल्या माझं वैगुण्य आहे ते असं समजा तुम्ही. तीर्थयात्रा करत करत मला सांगा किती अवघड असेल. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नियम सिद्धीने देवा, माझे मन लागून तुझे शरणी देवा, माझे मन लागून तुझे 12 वर्ष घरी, 12 वर्षाचं अध्ययन आणि 12 वर्ष लागले तीर्थयात्रेला. 12-36 आळंदीला आले. सिद्धेश्वराचे मंदिर प्राचीन आहे. आळंदीची अनेक नावं आहेत. भगवती इंद्रायणी, इंद्राचं यज्ञ वगैरे भरपूर इथं मोठा इतिहास. पिंपळाच्या झाडाखाली ओल्या वस्त्रामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओल्या वस्त्रांनी जप करणारा कोणतरी महापुरुष असला पाहिजे. केस वाढलेले आहेत, साधूचा वेश. आणि मग
त्यांचे काय नाव त्यांचं, बळवंत शास्त्रीने पाहिलं, कोणीतरी दिव्य महापुरुष असलं पाहिजे. अहो या आमच्या घरी जेवायला, बोलवतात, अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो. जेवायला आले, परत आपलं मंदिरात गेले, आपलं ध्यानधारणा चालू. रात्री झोपल्यानंतर दोघांना स्वप्न पडलं, विठ्ठलपंतांना पडलं आणि बलवंत शास्त्रींना पण पडलं की तुमची मुलगी यांना देऊन टाका. विठ्ठलपंताला देऊन टाका. विठ्ठलपंतांना स्वप्न पडलं की तुम्ही यांच्या मुलीचा स्वीकार करा. ईश्वरी संकेत असतात महाराज. म्हणून समस्त ही वासुदेव, तो सगळ्यामध्ये विराजमान आहे, पण त्याला कल्पना काजळी, कल्पिली कवळे कैस. ही कल्पना काजळी आहे ना, विकाराची, ती धावून गेली, प्रकाश शुद्धच आहे. दोघांचं लग्न झालं, पण संसारात मन कसं लागेल. प्रभू रामचंद्रांनी वनवासातून गेल्यानंतर राज्यकारभार, राज्याभिषेक झाला आणि एक दिवस खिन्न झाले. वशिष्ठ महामुनींना विचारलं की मला संन्यास घ्यावा असं वाटतं. संन्यासी लोकात राहिल्यानंतर तसं वाटतं माझं. 14 वर्ष साधू संतांच्या संगतीत राहिलं, मग त्यांना वाटतं की आपणच संन्यास. वशिष्ठ महामुनी सांगितलेलं, त्याला योग वाशिष्ठ म्हणतात, 3 भाग आहे. रामा, तू तो जन्म त्याच्यासाठी नाही, क्षत्रिय ते संपन्न आहे तू. आणि खरं सांगू, राजा संन्यासीच असावा. नीट लक्ष देऊन आर बरं, नाहीतर अर्थाचा अनर्थ करा तुम्ही. संन्यासाची काय व्याख्या आहे? काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कविदू. सर्व काम्य कर्माचा त्याग झालेला पाहिजे, तो चांगलं राज्यकारभार चालू शकतो. राजाला वैयक्तिक जीवन नाही, राजाला भौतिक जीवन नाही, राजाला कौटुंबिक जीवन नाही, याला संन्यास मानलेलं आहे. असं राजा असलं तर किती चांगलं राज्य होईल. पाहून राहिले तुम्ही, असंच पाहिजे. राजाचे हेच गुण पाहिजे. रामराय तुझ्यामध्ये ते गुण संपन्न आहे, तू मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, तुला हे करावंच लागेल. म्हणून देह तीर्थयात्रा केल्यानंतर, संसार सुरू झाल्यानंतर त्यांना परत वाटलं की आपल्याला परत तीर्थयात्रेला जावं. साहजिकच आहे. ज्याची गोडी लागली, लहान सावले म्हणा लागले शी गोडी त्याची वेणं सोडी. ते दरवेळेस म्हणायचे रोखमाईला की मला तीर्थयात्रेला जाऊ दे, मला तीर्थयात्रेला जाऊ दे. थांबा, अजून काही लेकरू बाळ झाल्यानंतर जा, अमुक जा, तमुक जा, असे बाय म्हणा. एवढं शिक्षण होऊन द्या, याला 12वी होऊन द्या, याला सोय लागून द्या, मुलीचं लग्न होऊन द्या, मग तीर्थयात्रा करा. तेव्हा तीर्थयात्रा होते का? आता माधवगिरी बाबासारख्या आता 70 वर्ष झाल्यानंतर तुम्ही 100 किलोमीटरसुद्धा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती. शरीर येते, थकून जातं. 3-3, 4 वेळेस म्हणल्यानंतर आता नवरा बायकोच येते. तुम्हाला सर्वांना अनुभव आहे. जास्तच तुम्ही पाळला लावला तर मग जायचं जा, गेले निघून. हे असं कावळ्याला मोडानं फाटेला ओढायला झालं. एकदा गेले नाही. परत काशीला गेले, तिथं रामानंद स्वामी भेटले. नको संसार वाटतं माणसाला. प्रत्यक्ष रामानंद स्वामी भेटले. कोण? श्रीपाद स्वामी, काय जे नाव असेल ते. विठ्ठलपंताची गुरुदेव भगवान रामानंद स्वामी असं उल्लेख आहे वक्ते महाराजांच्या ब्रह्माची शक्तिमुक्ता या ग्रंथामध्ये. सांगितलं की साष्टांग नमस्कार घातला. तद्विधी प्रणिपातेनम परिप्रश्ने सेवाय उपेक्षिते ज्ञानम ज्ञानात तर चांगला पात्र दिसतो. ज्या अर्थी हा साष्टांग लोटांगण घालतो म्हणून नम्र झाला होता, त्याने कोंडेले आनंद. नमस्कार करण्याच्या पद्धती महाराज अष्टांग. ज्या अर्थी हा सर्वस्व मला म्हणून ज्ञानाचं कुरुट ते सेवा हा दारवंट स्वाधीन करी सुबटा. विठ्ठलपंतांनी सांगितलं की मला मंत्र अनुग्रह द्या असं नाही म्हटले. गुरुदेव तुमची काय सेवा असेल ती मला सांगा, माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढी सेवा करून घ्या. मला तुम्ही ज्ञान द्या, मला तुम्ही मंत्र द्या असं म्हटले नाही. अशी सेवा बऱ्याच दिवस केल्यानंतर हा कोण आहे बा, एवढं सत्पात्री सेवा कसा करतो, हा शिष्योत्तम कसा. म्हणून त्यांनी ध्यानात, आता ते ध्यानावस्थेत गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यश्चंत नाविदू सुरासुरगणा देव. त्रिकाल ज्ञान असतं अशा महापुरुषांना.
अरे अरे, हे तर फार मोठं पात्र आहे, याच्या पोटी तर पुत्र संतान नाही. विठ्ठलपंताच्या पोटी पुत्र संतान नव्हतं. अरे, पुत्र संतान नाही, पण याची पुत्र जे राहतील ते विश्वाचं कल्याण करतील. मग असं कसं शक्य आहे देवा? यांच्या प्रारब्धात पुत्र संतान नाही आणि याचे पुत्र विश्वाचं कल्याण करतील, होईल कसं काय? बरं, याच्या पोटी प्रत्यक्ष नारायण येणार आहेत, मग असं कसं देवा? मग ध्यानामध्ये संभाषणसुद्धा होऊ शकतं. भगवान नारायणाचे संभाषण झाल्यानंतर सांगितलं की असा एक संस्कार आहे वेदामध्ये, तो संस्कार विठ्ठलपंताचा करा तुम्ही. कोणाला सांगितलं? रामानंद महाराजांना. आणि रामानंद महाराजांनी त्याला घृतसंभव संस्कार म्हणतात. एक माठ आणायचा, त्याच्यामध्ये गाईचं, शुद्ध गाईचं, कपिला गाईचं दुधापासून बनवलेलं तूप ठेवायचं, त्याच्यामध्ये कणकेचा पुतळा करायचा, तर त्याच्यात टाकायचा आणि त्याच्यावर विशिष्ट मंत्राचा अभिषेक करून, विशिष्ट मंत्राचं आवाहन करून तो घट गंगामाई सोडून द्यायचा. मग असं जर संस्कार केला तर तो देह जो आहे त्याचा पुनर्जन्म होतो. आता हे वैदिक कर्म आहे, आपल्याला माऊलींनी काही त्याच्यात जायचं सांगितलं नाही. वेदाचा तो अर्थ मनाशी ठाव, पण वैदिक कर्मामध्ये अशी विधी आहे. तो केल्यानंतर मग सांगितलं की त्यांचं नाव विठ्ठलपंताचं नाव चैतन्य ठेव. चैतन्य, आता मी परत तीर्थयात्रा कोणात, तोपर्यंत तो आश्रम सांभाळ. मग तीर्थयात्रा करीत परत आळंदीला आले. आळंदीला पाहिलं तर रुक्माई बिचारी त्या आश्वस्थाला प्रक्षालन करत होते. त्या अजानुरक्षाच्या ठिकाणी, त्या सिद्धेश्वराच्या मंदिरात हे आले तर त्यांनी पाहिलं की कोण एवढी साध्वी आहे, दररोज 1000 प्रदक्षिणा, सकाळी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्त 1,00,000 प्रदक्षिणा. म्हणून कोणीतरी दिव्य महापुरुष आहे, साधू आहे म्हणून पदर टाकून नमस्कार केला. आता नमस्काराची पद्धतच बदलून गेली. बैल जसा माती उकरतोच, पदर टाकून नमस्कार केला आणि त्याने सांगितलं की सौभाग्यवती भाऊ, पुत्रवती भाऊ, महाराज तुझ्या कपाळी कुंकू दिसतं, तुझी मन एवढं नाराज का, तुझ्या डोळ्यात अश्रू का? आणि महाराज तुम्ही सिद्ध पुरुष आहात, तुमचा आशीर्वाद फलद्रूप होणार नाही का? माझे पती पराकंठ झालेले, कुठे गेले माहीत नाही, कितीतरी वर्ष झालेत. मी अश्वत्थाला प्रदक्षिणा करते, आजच माझी 1,00,000 प्रदक्षिणा पूर्ण झाली. किती? 1,00,000. किती सोमवार करू, किती प्रदोष करू, तेव्हा कुठं गुण येईल? आता 15 गोळ्या आहे का घेतल्याबरोबर? करायच्या अगोदर समाप्तीची तयारी आहे. आजचा समाज असा आहे. तिने सांगितलं की माझ्या संन्यासा शब्द परमेश्वर खोटा ठरू देणार नाही, घाबरू नकोस, तुझा पती तुला परत मिळेल. मग सांग तुझ्या पतीची काय खूण आहे? म्हणजे ते अत्यंत विनम्र आहे, बोलताना खाली मान घालून बोलतात, अतिशय विनय संपन्न आहेत. आता पतीचं वर्णन आता काय करतील? आताच्या रुक्माई काय करेल पतीचं वर्णन? ते एज्युकेटेड आहे, क्लास 1 आहेत, अमुक आहेत, अमुक, किंवा हरिभक्त परायण आहे, तबला वादक आहे, मृदंग वादक आहे. त्यांनी सांगितलं तसं माझे पती अतिशय विनयशील आहे, अतिशय नम्र आहे, बोलताना खाली मान घालून बोलतात. आणि त्यांचा जन्म भगवान गोरक्षनाथाच्या आदिनाथाच्या कृपेनं झाला असल्यामुळे त्यांच्या उजव्या खांद्यावर बिल्वा दलासारखं एक चिन्ह आहे. एवढी मी कोण सांगू शकते. परत आले रामानंद स्वामी काशीला, त्यावेळी त्याने मी स्नान करून ओल्या वस्त्रानं आश्रमात येत होते. त्याने पाहिलं का गुरुदेवाला पाहिल्यानंतर तर पाण्याचं भांडं खाली ठेवल्यानंतर फुलपात्र खाली ठेवलं, नाष्टा नमस्कार केला. गुरुदेव बरं झालं आलात. पाहिलं त्याच्या अंगावर उपर नव्हता, बाजूला ओझ्या बाजूला बिलोपात्राची खून आहे. सांगितलं की चैतन्य खरं सांग,
तुझं नाव विठ्ठलपंत आहे. म्हणजे स्वामी तुम्ही त्रिकालदर्शी आहात. आता पूर्वायुष्य नाही मला, मी संन्यास घेतला आहे. संन्यासाला पूर्वायुष्य नसतं. तुम्ही कोण, तुमची भाषी कोण, तुमची ननंद कोण, तुमचं काही नाही. हा उगाचे संसार सगळं. सर्व माझे मायबाप, सर्व माझे बहिणी आहेत. म्हणून आता विश्वात्मके देवेने वागेन तोष. संन्यासाला पूर्वायुष्य नसतं. त्यांनी सांगितलं खरं आहे, संन्यासाला पूर्वायुष्य नसतं, पण संन्यासाला पूर्वायुष्याचे पण काही संस्कार असतात. तुझ्यावर तुझ्या आजोबाचे संस्कार आहेत, तुझ्या पंजोबाचे संस्कार आहेत. म्हणजे स्वामीजी तुम्ही त्रिकालदर्शी आहात. मग आता हा संस्कार त्याच्याकडून करून घेतला विठ्ठलपंताकडून आणि सांगितलं की गंगामाईला अर्पण करा, ते दुधाचं त्याच्यावर अभिषेक वगैरे करून. म्हणजे आता तुमचं पूर्वायुष्य नाही, तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्वायुष्य संपलं. आता तुमचा नवी जन्म झाला. ज्या दिवशी एखाद्या गुरु महाराजांनी आपला अंगीकार केला त्या दिवशी आपलं पुनर्जन्म होतं. जसं ब्राह्मणाचा दुसरा जन्म होता द्विज. मौंजीबंधन करताना आईच्या पोटातून येताना एक जन्म आणि मौंजीबंधन करताना दुसरा जन्म, त्याला द्विज म्हणतात. तुझा आता दुसरा जन्म आहे. तू आता संन्यास धर्म सोडून दे, हे भगवस्त्र गंगामाईला अर्पण कर. आम्हाला संन्यास दे सद्गुरू जनार्दन स्वामींनी दिली. अतिशय अवघड परिस्थिती होती त्यांची. परिस्थिती बिघडल्यानंतर त्याने सांगितलं की माझं गिर बाबा हे 8-9 लोकाला घेऊन जा. आणि तिथं त्यावेळेस परिस्थिती आश्रमाची काही त्यांना आमच्या साधू लोकांमध्ये खूप पैसा लागतो संन्यासाला आणि याला आणि त्याला. आता काय परंपरा आहे ती पण जाणली पाहिजे. साधू संत, साधू वेगळे, संत वेगळे, सत्पुरुष वेगळे, एवढं सांगायला मला वेळ नाही. पण गुरुमाऊलीने साधू परंपरासुद्धा टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वतः अनेक प्रकारचं अध्ययन करून तपश्चर्या करून संतत्व प्राप्त करून घेतलं. चांगल्या प्रकारचं अध्ययनाचं आचरण म्हणजे सत्पुरुष. ते सत्पुरुषत्व सद्गुरू जनार्दन स्वामीमध्ये आहे, संतत्व आहे आणि साधू परंपरा आहे. दशनाम संन्यासी त्यांना दीक्षा होती नागाबाबा म्हणून. यांना घेऊन जा तिथं. जरा त्यांना खूपच काही माग येतात. असं करा, हे तुमचं वस्त्र आहे ना गंगामाईला टाकून द्या आणि गंगामाईला सांगा की आजपासून आम्ही संन्यास झालो. काय ब्रह्मवाक्य महाराज. गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकम परमपदम अन्यथा शरण नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभाव. तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी आदर केला. जनार्दन स्वामीचं नाव आहे पूर्ण आखाड्यामध्ये, संपूर्ण भारतामध्ये. जनार्दन स्वामी की शिष्यबाई 13 लोक आम्हाला दीक्षा दिली. दीक्षा देताना ते हे वस्त्र आहे आणि शरीरालासुद्धा वासन जीर्णाने यथाव्य, यालासुद्धा वस्त्र म्हणलं आहे. ते गंगामाई सोडून द्या. पूर्वायुष्य संपलं. आमचं पिंडदान आम्हीच करून टाकलं. आम्हाला पिंडदानाची गरज नाही पडत. असं संन्यास विधियुक्त झाला पाहिजे. आव चला बन जाओ. आता पुढच्या 2 वर्षांना कुंभमेळ्याला पाहतो मी. नवतरने बोलून हिंडू नका. आव दम मर दम मिट जाएगा. भेग भगवानची निंदा नाही, वस्तुस्थिती आहे. पूर्वसंस्कार संपले तुझे, तुला परत पुनर्जन्म झाला. तुम्ही आता विठ्ठलपंत जात, तुम्ही जा आणि संसार करा. गुरुदेव तुमची आज्ञा प्रमाण. म्हणजे तुला खूप त्रास होईल. लोक कावळ्यासारखं तुला टोचतील. तुझ्या मुलालासुद्धा टोच. अगोदरच सांगितलं होते, एखादं सडलेलं जनावर असतं त्याला कावळे किती टोचतात, टाचा टाचा टोचतात. असं तुला सर्व सहन कर. गुरुदेव तुमच्यासाठी मी काय मरण सहन करेन, तुमच्या तत्वासाठी मी प्राण देईल. अरे प्राण देईल कोणी देईल, हेच वचन आहे काही काहीचं. तुझ्यासाठी मी प्राण देईल. श्रीरामानं सांगितलं प्राण द्यायची गरज नाही, पण जगाचा अपवाद तुला फार प्राणापेक्षा मरण, मग आपण म्हणतो ना मरणापेक्षा अपमानापेक्षा मरण बरं. खूप तुला सहन करावं लागेल. ह्या मरण यातनेपेक्षाही जास्त यात नाही. सांगितलं चालेल गुरुदेव, प्राण गेला तरी तुमचा शब्द मी मोडणार नाही, तुम्ही सांगाल ते करील. याला म्हणतात निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म आणि कधी वर्म पाहू नये. म्हणून म्हणलेले की पाय तुझे पाय तुझे पाय तुझे गुरुराजा गुरुराजा, ह्याची माझी देव पूजा. पाय तुझे पाय तुझे गुरुराजा गुरुराजा, ह्याची माझी पूजा.
गुरुचरणाचे ध्यान हेच माझे संध्यास्नान, गुरुचरणाची माती हीच माझी गंगा भागीरथी. नामदेव महाराज सांगतात. गुरुवाक्यासाठी द्या हो. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या वडिलांना किती त्रास झाला. सिरीज चालू आहे ज्ञानेश्वर माऊलीची म्हणून. तर विश्वखेतर इतका दाखवला महाराज की खरंच चांगलं दाखव. तो ओरिजिनल कसा असेल इतका घाण बोलतो की त्याची सीमा नाही. इतका असं एक शब्द असं नाही की तो टोचेल नाही. तर हे नुसतं अभिनय करणारा एवढा आहे, तर ओरिजिनल कसा असेल. चिंतनाचा भाग जरा की किती त्रास सगळ्याला माहिती आहे. काय सगळ्यांनी वाळीतच टाकल्यासारखं. आणि त्यावेळेचा समाज फार अवघड होता महाराज. विज्ञानाच्या माध्यमातून समाज एवढं चांगलं झालं की सगळीकडं माऊलीचं सर्व स्वप्न साकार झाले. या रे लहान श्री शूद्र दातार कोणी या. यथा मावच कल्याणी मावदानी जनबे ब्रह्मराजंब्या शूद्राय चारणाय स्वाध्याय चरण. सगळ्याला अधिकार आहे. तो सकाळशी आहे ते अधिकार. त्यावेळेस नव्हतं महाराज. आणि मग देव संसार तर झालाच पाहिजे. गुरुदेवानं सांगितलेलं आहे. म्हणून देव संसार सुरू झाला. पहिला पुत्र झाला श्री निवृत्तीनाथ महाराज. शके 1195. श्रीमुख नाम संवत्सरे माघवद्य प्रतिपदा. सकाळी सोमवार कन्यारास 25/2/1254. आता मूळ नक्षत्र झालं म्हणतात. आणि मूळ पुरुष कोण आहे? आदिनाथ. तो मूळ नक्षत्र नाही तर कोणत्या नक्षत्र होईल जन्म? वार सोमवार. असं देव पहिलं पुत्ररत्न झालं. दुसरं पुत्ररत्न झालं श्री ज्ञानेश्वर माऊलीचं. जन्मकाळ आहे, जन्मनाव आहे विद्याधर. रोहिणी नक्षत्र आहे. वृषभ राशी आहे. शके 1197. श्रावणवद्य अष्टमी म्हणजेच 15/8/1275 रात्री 12 वाजता. आपल्याला 12 नाही वाजायचे. जिलेबी आहे, पुलाव भात आहे, पुडी आहे. मेनू सांगितल्यावर जरा धीरी. याच्यानंतर हाच कार्यक्रम आहे बा. तुम्हाला काही एवढं टांगणार नाही. पण ओघाप्रमाणे चाललं पाहिजे. माझा स्वभाव आहे. त्याच्यानंतर तिसरं अपत्य झालं शके 1199. ईश्वर नाम संवत्सर. हे संवत्सर जे आहे ना, आता हे क्रोध नाम संवत्सर आहे. जिकडं तिकडं रागाचाच कार्यक्रम आहे. सांगू नये. आणि एक दिवस तरी संसद चालली का? राजकारणाचा भाग सोडून द्या. नावच ते क्रोध नाम संवत्सर. फक्त राग, एकमेकाचा राग, द्वेष. ईश्वर भगवान ब्रह्मदेवच जन्माला आले. ईश्वर नाम संवत्सर नाही तर कोणतं राहील. ईश्वर नाम संवत्सर आहे. कार्तिक शुद्ध पौर्णिमा शनिवार. कृत्तिका नक्षत्र आहे. हे कृत्तिका नक्षत्र फार अवघड असतं महाराज. त्याचं पहिलं चरण दुसरं चरण चांगलं आहे. 20/11/1977. त्याच्यानंतर चौथा अपत्य शके 1201. प्रमाथी नाम संवत्सरे. अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार. चित्रा नक्षत्र 12/10/1279. भगवती मुक्ताबाई जन्म आहे. हिचीच शक्ती महाराज. ती भगवंताची आल्हाददायिनी शक्ती आहे. तिचा जन्म झाला. 4 आपत्ती झाले. आणि मग समाजानं काय सुरुवात केली तुम्हाला माहिती. मी प्राण देईल तुमच्या तत्वासाठी म्हणून त्यांना देहांत प्राश्य दिलं ब्राह्मणाने, म्हणजे वैज्ञानाने. ते स्वीकार केलं त्यांनी. परत यांचं मौंजी बंधन झालं पाहिजे. समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. किती महाराज तत्वविषयी किती लोक एकाग्र असतात. म्हणून मुलांना परत पाठवलं पैठणला. तुम्हाला माहिती आहे. पैठणला पाठवून मुलांकडून ते शुद्धीपत्र दिलं नाही. मग तुम्हाला माहिती आहे रेड्याच्या मुखावर हात ठेवला. रेडा बोलायला लागला.
चमत्काराशिवाय नमस्कारच नाही महाराज. त्यावेळेस होतं तर आता तर काही विचारूच नका. आता तर इतक्या दुकानं आहेत ते विचारूच नका. पण ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो रेडा कोण होता? तो खगेंद्र नावाचा इंद्राचा पार्षद होता. काश्यप ऋषीने यज्ञ केला त्यावेळेस वालखिल्य ऋषीची वंची भक्त अंगठी एवढी. ते 60 जण होते, 60 संवत्सरासारखे. आणि ते काश्यप ऋषीच्या यज्ञामध्ये समिधा घेऊन चालले. समिधा घेऊन जाताना एक फक्त दर्भाची काडी आहे तरी ते जवळजवळ होतं. दर्भाची काडी म्हणजे एक गवताची काडी सारखी. आणि हा खगेंद्र हसला. त्या वालखिल्य ऋषीने त्यांना शाप दिला, जाय तू रेडा होशील. तो रेडा होता, तो खगेंद्र होता. खगेंद्र म्हणजे खग म्हणजे तसं वाचतंय गरुडाला पण खग म्हणतात. गरुडाच्या जाते. गरुडाला किती बुद्धी आहे. गरुडाच्या मुखात नेते ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. हा गरुडाचा मंत्र आहे सारखा. गरुडाच्या पंखातून वेदाचा ध्वनी निघतो. रेडा सामान्य नव्हता तो. म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवला. माऊलींनी तुम्हाला माहिती, एक चक्षुषाण पश्यन्ते येन चक्षुंषी पश्यते. किन उपनिषदाला श्लोक म्हणले. आता ज्ञानीच होते महाराज. सर्व उपनिषदे गावतो गोपालनंदनम. मुराडा म्हणाला एक चक्षुषाण पश्यन्ते येन चक्षुंषी पश्यते. मग काय महाराज ज्ञानेश्वर, ज्याला ज्ञान म्हणायचे त्याला आता ज्ञानेश्वर महाराज म्हणा. त्यांचा जय जयकारच होता. निवृत्तीनाथ महाराज सांगितलं की देवा इथलचं काम झालं आपलं, चला आपण जीवनभर उपेक्षा. खरं सांगतो तुम्हाला, जीवनात उपेक्षा झाली का तर सूत्र आहे आपोआप माणसाला विनम्रता येते. आपण काही करू शकत नाही, क्षमा कर. विनम्रता येते, विनय येतो, मन शांत होतं. म्हणून ठेवू द्या नावं. मग सगळ्याला माहिती निंदकाची तोंडी साबणाची वडे द्यायची पासोडी शुद्ध की निंदकाची घरं असा विषय आहे. तो भाग सोडून द्या. माऊलीमध्ये मुळातच विनयशील असल्यामुळं आणि ही उपेक्षा झाल्यामुळं आणखीन विनय, आणखीन विनम्रता, आणखीन क्षमा, दया क्षमा शांती देते. देवाची वस्ती दुसरीकडे कुठं देवे. हे अनंत गुण त्या परमेश्वरामध्ये आहे. आणि मग तो रेडा पण त्यांच्याबरोबर बालोबना म्हणून त्याचा माळी होतात, तो पण त्यांच्याबरोबर चालतो. तुम्हाला माहिती आहे आळे फाट्यावर आल्यानंतर त्याने आपलं प्राण त्यागून दिलं. तिथं आता त्याची समाधी. अरे नेवाशाला नेवाशाला आले तर पावसाळा सुरू होता, भाद्रपद महिना. एका पडलेलं मंदिरासारखं ते मस्जिद होती. तिथं एका वळचणीला उभे राहिली चारी भावंड. नमाज पडायला तर मुसलमान आलं नाही भागवयास. ते पाहिलं हिंदू त्यांच्या अंगावर भगवस्त्र आहे वगैरे, ब्राह्मण आहे, भागवयास. अरे म्हण थोडं पाऊस उघडू दे बाबा. मग जातो थोडं थांब, पाऊस उघडू दे. थोड्या वेळानं पाऊस उघडला ते जायला लागले. असं लिहिलं एका ठिकाणी की त्यांच्या मागं ती मस्जिद पण चालली पुढं. आणि सांगितलं की मै, त्याच्या भाषेत सांगितलं की मै कुछ एक धर्म की नाही हो सबकी हूँ. मग तो घाबरला. त्यांना नमस्कार रुकू रुकू या रुकू, थांबायचं. अरे तुमच्या मागं मस्जिद, तुम वो क्या ज्ञानेश्वर तुम्ही क्या तो रेडे के मुख से वेद बोलाया तुमने अनुभवीचे. तिकडं थांबले. आणि मग निवृत्तीनाथ महाराजच्या कृपेने मार देवा. आणि त्या खांबाला टेकून माऊलीने मला सांगा, माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली मराठीमध्ये. सच्चिदानंद बाबांनी लिहिले, सगळ्याला माहिती आहे. 1212 उत्तर सगळा. ज्ञानेश्वर ऐकायला किती लोक असतील. पूर्ण समाज जर उपेक्षा करत होता तर कोण असतील ऐकायला. ठराविकच असतील जेवढे कृष्ण महाराज कौटुंबिक असतील ते. परिचयाचेच असतील किती, परिचयाचे सुद्धा नसतील. कारण अजून चमत्कार सगळ्या लोकांना माहीत झालं नसेल. त्यावेळेस काही मोबाईल नव्हते. ज्ञानेश्वर माऊलींनी चमत्कार केला हे सगळ्यांना माहीत झालं असतं. पैठण झालं, पैठण साधनं नाही. किती लोक असतील. सच्चिदानंद बाबा हे 4 लोक. आणि अनादी क्षेत्र आहे ते परवऱ्याच्या गाठावर. आणि आता ज्या खांबाला टेकून मंदिर, आता तिथं मंदिर झालं. खांबाचं मंदिर कुठे आहे संपूर्ण विश्वामध्ये. रेड्याची समाधी कुठे आहे. चांगल्याची समाधी ओळखू येत नाही देव. रेड्याची कुठं घेऊन
सांगत तात्पर्य की खूप असे अनुभव आहे माऊलीचे, तीर्थयात्रेचे वगैरे, एवढं सांगायला वेळ नाही. पण द्या हो श्रावण महिना सुरू झाला आणि गरोदर बायांचं जर मुलगा जर सुशील असेल, सुसंस्कारित असेल, तर गर्भामध्ये त्या माऊलीला काही त्रास होत नाही. सद्गुरू जनार्दन स्वामी गर्भात आले तर काही त्रास झाला नाही. त्यांचे पंजोबा म्हणजेच बाबाजीचे आजोबा आहे किसनराव मोहिते पाटील, त्यांना सामुद्रिक शास्त्राचं ज्ञान होतं. तर सांगितलं की म्हाळसा का बरं तू अशी ओढबाईस करते, आज काही त्रास आहे का? काही त्रास नाही बाबा. त्यांना कळून गेलं की इथे दिवस भरलेले 9 महिने 9 दिवस झाले. असंच प्रकारचा रिमझिम पाऊस पडतो आहे. विठ्ठल पंत सांगितलं तुला काही त्रास आहे का? म्हणून काय नाही. एकदम आनंदी, आपण म्हणून एकदम फ्रेश. इतका आनंद चेहऱ्यावर, अरे इतका आनंद कधी दिसला नाही. पहिल्या वेळेचं तुझ्या शरीरात थोडीशी उदासीनता होती, आता एवढा आनंद कसा? विठ्ठल बंदाला कळून गेलं की काहीतरी कैवल्याचा पुतळाच असला पाहिजे. आणि बाबा झिमझिम पाऊस पडतोय त्यावेळेस जे बाळांतपणाचं ते दाई करायचं, ते दाई बोलवलं मग त्या अंधारात करायचं. आणि ज्यावेळेस बाबा हो देव हो श्रावण वद्य अष्टमी रात्रीचे 12 वाजले तर रोहिणी नक्षत्र पूर्ण आहे. आणि मग माझ्या हो श्री ज्ञानेश्वर माऊली गर्भातून बाहेर आल्यानंतर हे दिव्य प्रकाश. अंधार असायचं पूर्वी, आमच्या आई पण बाळांतून करायचे अंधारात करावं लागायचं, कारण ते अधोदारे उपजवी माता पिता, अधोदारे न उपजिता तो गुरु सखा पिता. माधवाबा लिहित आहेत. अधोदारे ते सगळ्यालाच लाज वाटते. आता लाजायचं काही संबंधच नाही, तर लाज विकली. आता यथाकाळी रात्री 12 वाजता भगवान श्री महाविष्णू प्रत्यक्ष रुक्माईला दर्शन, प्रत्यक्ष विठ्ठलपंतांना दर्शन. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानगम्यं वन्दे विष्णु भवहरणं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. आरती का पाळण्याची तयारी करा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरी यकृपातं तमः वन्दे परमानंद. विठ्ठलपंत प्रार्थना करायला लागले. माऊली एवढा पोटातून गोळा पडतो महाराज. बाळंतपण म्हणतात जीव जीवश्य भक्षते असं वर्णन आहे. श्री महादेवांनी पार्वतीला सांगितलेले गर्भवळीमध्ये एक तर बाळाचा अंत होऊ शकतो, नाही तर बाळंतीचा अंत होऊ शकतो, त्याला बाळंतन म्हणतात. काही नाही, दोघांना आनंद आहे. दोघांना प्रत्यक्ष सच्चिदानंद मूर्ती जन्माला आली महाराज, तर मग आनंद नाही म्हणत काय? किती किती आनंद रे आनंद रे आनंद रे सांगू सद्गुरुराया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. तुझ्या नामाची रे झुळझुळ वाहे गंगा. प्रसाद घेऊन नामाची रे झुळझुळ वाहे गंगा. किती किती आनंद रे आनंद सांगू सद्गुरुराया. किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. हे रोहिणी नक्षत्रावर जन्माला आल्याची वर्षभर असते. यांना दुसऱ्याचं कल्याणच करावंसं वाटतं. स्वतः जास्त कमी खाणार पण दुसऱ्याला खाऊ घालणार, असं या राशीचं वैशिष्ट्य आहे. आणि एकदम स्वच्छ राहणे. हे दूध आणायला जातील तरी मेकअप करून जातील. वृषभ राशीच्या एखादी बाई असेल आणि तीच कुंभ राशीच्या असेल तर लग्नाला जाताना सुद्धा स्वयंपाकाची साडी घालून जाईल. असं वैशिष्ट्य आहे राशीचं. खूप असं सांगायसारखं आहे, तेवढं सांगायला वेळ नाही. सगळ्याचं लक्ष जिलेबीकडे आहे. आणि म्हणून देव अशा प्रकारचं आनंद करणारे सच्चिदानंद घन परमेश्वर परमात्मा भगवान श्री ज्ञानराजाच्या रूपानं प्रगटला भूतळा ज्ञानाचा राजा. म्हणून देव आता 1 तास 10 मिनटं झाले. 10 मिनटं संतोषगिरी महाराजांचे धरा आणि 1 तास माधवगिरी बाबाचा धरा. आता पाळणं होईल आणि चांगल्याला मिष्टान्न भोजन आहे. सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. प्रसाद घेऊन फक्त कृष्ण महाराजांनी पाळणा झाला की सगळ्यांनी जेवण करायचं आहे. झालेली सेवा
सद्गुरू जनार्दन स्वामीच्या चरणी माऊलीच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. नारायण 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 ओम सत्यनारायण